गुड इव्हनिंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आणि स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता बघा मला देवापुढे देवा लावायचं आहे. 5:45 वाजले पण मी लवकर लावणार आहे. तर विरांशकडे जायचं आहे. तर का जायचं आहे ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे समजेल मी विरांशकडे आता का चाललेले आहे. रसिकाचे 2दा फोन आले, मम्मी ये. तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा. आज काही सकाळपासून विनाशकडे गेलेली नाही मी. आता तिचा आता फोन आला, मम्मी तू कधी येते? म्हणलं येतेच आहे मी, आता देवापुढे देवा लावून जाते. चला निघाले विरांशकडे. विरांश पुन्हा फोन आला, मी काढली पप्पा येतील ना. वाव कसली हो, नको खावा. ए कसली डेंजर आणली बाईक. यू बघू विरांशची बाईक कसली आहे. बाप रे, आता विरांश बाईकने जाणार का स्कूलला? आहे 01 आहे का? अगो बाई 4959 आहे की 4959 आहे. 4959 हो ना. हां 4959 विरांश कोलपेट गाडी. बापरे, विरांश कोलपेट गाडी डेंजर आहे रे तुमची गाडी. बाईक आणली हां, कोण जाते ना. हां हां मलाच धडकती का? हो का? ब्रेक कुठे? ब्रेक आहे का गाडीचा? अरे देवा, काय निघेल बाई खरंच ना. बापरे विराज, तू ना 3ऱ्या वर्षी तू बाईक घेतली, आता मोठं झाल्यानंतर बाईक कुठली घेणार मग? कार घेणार का? कसलं डेंजर चालवते ते विराज. रिवर्स कशी घ्यायची? चालव ना. त्याच्यावर उभारतो तो याच्यावर. जोरात आहे बाबा. आता आम्ही निघालो गजानन महाराज. विरांशी गाडी बघा. हे जे का असं असतं, जिथं जाईल तिथं चावी विसर ना आहे का. चला निघालेत आम्ही आता. हो ना. नाही वरती पण नाही का तिथे. हां हो, बघा आमच्या इथे शिवसृष्टी आहे. सृष्टी म्हणजे हे शिवाजी महाराजांचं सगळं तिथं आतमध्ये इतिहास शिवसृष्टीमध्ये बघा. इथे आम्हाला इतकं जवळ असून सह जाणं काही होत नाही. लांबचे लोक येऊन तिकीट काढून जातात, पण आम्हाला जवळच्या जवळ जमत नाही. आम्ही निघालो आता गजानन महाराजांना दर्शन घेऊ म्हटलं. आज आहे रविवार, तर खूप दिवसांनी दर्शन घेणं होतं. अंधार पडला बघा. गजानन महाराजांचं मंदिर अजून लांब आहे. हां सिग्नल आहेत का, मग सरळ जायचं पुढे. हे पहा, आम्ही गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आतमध्ये 5 मिनटं बसूया म्हणून बसलेलो आहोत. हे पहा मंदिर किती छान वाटतं ना रात्रीच्या वेळेस. सगळीकडे दर्शन घेऊन बसते इथे मी. छान वाटतं. म्हटलं चला थोडं 10 मिनटं बसावं इथे देवाची आठवण. गुड मॉर्निंग. आज आहे बघा सोमवार. कालचा व्हिडिओ म्हटलं चला आता कंटिन्यू करू. तर पहाटेचे वाजलेले आहेत 5. तर मी इकडं ह्यांना टिफिन द्यायचं. हे निघाले टूरला.
तर तिकडे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलं. चला म्हटलं पोळी आणि भाजी यांना टिफिन करून देऊ. हे पहा इकडं मित्रांचं टिफिन तयार करून ठेवला आहे. डबा, पाण्याच्या बाटल्या, इकडे यांची बॅग. आता हे आंघोळीला गेले आणि आंघोळ झाली की मग निघतील आता हे गावाला टूरला. मुक्काम असलं की बघा हे सगळं बॅगा बिगा अशा घेऊन जावं लागतात. तर चला आता मी देवपूजा करते. सकाळचे वाजलेले 6:45. हे बघा सकाळचे वाजलेले 8:30ला. हो 8:30 वाजलेले आहेत. तर मिस्टर गेलेले आहेत गावाला. तर सगळं जागच्या जागी झाले. टी व्ही बंद करते. आणि आता मी विरांशला शाळा असल्यामुळे काय झालं, विरांशला शाळा असल्यामुळे मी निघते आता रसिकाकडे. तर आता मी रसिकाकडे जाणार आहे. तेवढीच थोडी तिला मदत होईल, कारण का विरांश फार खोडकर आहे. तर चला आता एवढं गरम व्हायला लागलं आहे आज सकाळ सकाळ. पाऊस येतो का काय कुणास ठाऊक. चला आज हे गावाला जाणार असल्यामुळे मला पटापट आवरावं लागलं. यांचा टिफिन हे ते. चला त्याच्यामुळे तसंही माझं ना लवकर आवरत असतं रोज. लवकरच आवरत असते. आता 2 दिवसांत सासूबाई इकडे येणार आहेत. चला तर आता मी निघते रसिकाकडे. चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.